सांगोला नगर परिषद प्रभाग क्रमांक 7 ब मधून नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी या वार्डामध्ये 2000 पासून काम करतो। गणपतराव देशमुख, स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता, त्यांच्या विचारसरणीशी कधीही त्यांच्या विचारसरणीची मी तडजोड केलेली नाही आणि अशा व्यक्तीच्या प्रभावाखाली माझी 25 वर्षे गेली या प्रभागामध्ये मी काम करतो। गेल्या 2016च्या इलेक्शनमध्ये माझी कामाची पद्धत बघून गणपतराव देशमुख यांनी या प्रभागामधून स्वतःहून बोलवून मला उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला। माझ्या पत्नी सौभाग्यवती शारदाताई आदलिंगे या गेल्या वेळेला 2016च्या इलेक्शनमध्ये 1141 मतं मिळाली, केवळ 4 मतामध्ये पराभव झाला। तर हा पराभव माझा इथल्या प्रस्थापित नेत्यांनी मला पुढे येऊ न देण्यासाठी केलेला आहे। कुणीतरी दुसरं मोठं झालेलं यांना चालत नाही, म्हणूनच माझा पराभव जाणीवपूर्वक करण्यात आला। तरीही मी 9 वर्ष गेले सहन केलं आहे। मी काही नगरपालिकेला इच्छुक नव्हतो, तरी पण आबासाहेबांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला निवडून दिलेला आहे। गेली 25 वर्ष आम्ही दोघंही या वार्डामध्ये कुणाचं लाईट, पाणी, रेशन कार्ड काहीही असलं तर आम्ही दोघंही धावून जातो। आबासाहेब हयात असताना आम्ही त्यांच्या बंगल्यावरती जायचो आणि ते प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह व्हायचे। आता गेली 4 वर्ष झालं प्रशासकीय राजवट असल्यामुळं कुठलंही काम हालत नाही, पान हालत नाही। पाणी पुरवठा, अस्वच्छता सांगोला शहरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि याला वैतागूनच मी आता उमेदवारी अर्ज मागितली होती पक्षाकडं, कारण मला गेल्या वेळेला बोलवून दिलं, यावेळेला मी मागितली पण मला उमेदवारी डावलण्यात आली। म्हणून मी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे। या वार्डातल्या प्रत्येक घर टू घर माझा संपर्क आहे आणि या संपर्कामुळं मला जनतेनंच उभा केलेला आहे आणि जनता कुणाचं लक्ष्मी आली तरी सोडणार नाहीत, ते लक्ष्मी घेतली तरीही मतदान हे माझ्या टोपलीच्या चिन्हालाच करतील। सौ शारदा हेमंत आदलिंगे यांचं निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे टोपली। तर ह्या टोपलीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला टोपलीभर मतं द्यावीत आणि प्रचंड मतानं विजयी करावा। आज मी गोरगरीब, ज्याचं कुणी नाही त्याचं आम्ही आहोत आणि नाहीरे वर्गाचं आम्ही प्रतिनिधित्व करतोय। ज्यांना कोणाला अडीअडचणी असतील, गोरगरीब असतील, त्यांच्या काहीही सुविधा असतील त्यांना मिळत असूनसुद्धा कोणी डावलत असेल तर त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवायला तयार आहे। आमची भरपूर मोठी टीम आहे, टीम आमची सक्रियपणे काम करते आणि आम्हाला या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रचंड यश मिळणार आहे हे मी आजच सांगतो तुम्हाला की, आणि तुमच्या जनतेचं सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळेच हे या बळावरतीच मी निवडणुकीला उभा राहिलेलो आहे। धन्यवाद। बोला। मी सौ शारदा हेमंत आदलिंगे, प्रभाग क्रमांक 7 ब मधून मी उभी आहे अपक्ष उमेदवार म्हणून। माझं चिन्ह आहे टोपली। टोपलीला मला मतदान करावं आणि विजयी करावं। मी सगळ्यांची कामं व्यवस्थित करेन। वार्ड 7 मधून आदलिंगे शारदा हेमंत या टोपली या चिन्हावरती उभे राहिलेले आहेत। खरं तर मागल्या वेळेला 10 वर्षा पाठीमागं त्या 4 मतांनी पडलेली आहेत। त्यांनी या 5 ते 6 वर्षामध्ये या वार्डाची सेवा असतील, सांगोला तालुक्यात नुसतं वार्डच नाही तर सांगोला तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी सेवेमध्ये आहेत। काही प्रस्थापित नेत्यांनी काही पैशाचे आमिष दाखवून यांच्या विरोधामध्ये सुद्धा लोक उभा केलेली आहेत।
माझी एकच विनंती आहे की शारदा अदलिंगे ह्या प्रचंड बहुमतानं विजयी असेल आणि शारदा अदलिंगे यांना आमचा सर्व धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, डवरी असेल, मुसलमान असेल, 12 बलुतेदार यांचा या वार्डातनं पाठिंबा आहे आणि 100% ज्यांच्या विरोधात आणि प्रस्थापितांनी जी ताकद लावलेली आहे यांना पाडण्यासाठी त्यांचंच डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आजपासून चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकारे काम चालू आहे. आता काय अडचण नाही, सगळेजण कामाला लागलेले आहेत. धन्यवाद. प्रभाग 7B मधून आदलिंगे शारदा हेमंत हे उमेदवार प्रचंड मताने निवडून येणारच आहेत. त्यासाठी जे कोणी मतदार आहेत त्यांनी भूलथापाला न बळी पडता प्रस्थापितांपेक्षा गरिबातला जो रोज आपल्यासाठी लढू शकतोय, जो आपल्या अडीअडचणीत फोन उचलतोय, असं हे व्यक्तिमत्व असल्यामुळे यांना तुम्ही प्रचंड मतांनी निवडून द्या. धन्यवाद. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.